अरे मित्रा, जरा सांभाळून गर्दी आहे. बसमध्ये चढताना मिळालेला हा एक साधा धक्का तुमचा हजारो रुपयांचा फोन गायब करण्यासाठी पुरेसा असतो. तुम्ही बेस्ट बसने प्रवास करत आहात, अचानक गर्दी वाढते, कुणाचा तरी धक्का लागतो आणि पुढील काही सेकंदात तुमच्या पॅन्टच्या खिशात असलेला महागडा फोन गायब होतो. ही कोणतीही अपघाती घटना नव्हती, तर ही होती मुंब्रा आणि गोवंडी येथून चालणाऱ्या एका सराईत आणि अतिशय शातीर टोळीची मोडस ऑपरेंडी. परंतु या शातीर चोरांना हे ठाऊक नव्हतं की त्यांच्या या चालबाजीचा अंत MIDC पोलिसांच्या सतर्कतेने आधीच लिहिला गेला होता. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर चोरट्यांचा सिफ ते जुईनगरचा थरार पाहूयात. दिनांक 6 जून 2026 दुपारी 2:15 वेळ अंधेरी पूर्वेतील सिफ्ट बस स्टॉपवरून रूट क्रमांक 415 ची बेस्ट बस सुटली. 59 वर्षांचे जगत ज्योती मोहांती बसमध्ये चढले. अचानक मागून 4 ते 5 मुलांची गर्दी झाली. दादा पुढे सरका असा आवाज आला आणि एक हलका धक्का लागला. बस थोडी पुढे गेली आणि मोहांती यांनी खिशात हात घातला. त्यांचा तब्बल 90,000 रुपयांचा टायटॅनियम ब्लॅक सॅमसंग S25 अल्ट्रा गायब होता. मोहांती यांनी तातडीने MIDC पोलीस स्टेशन गाठले. गुन्हा दाखल झाला आणि चक्र वेगाने फिरू लागली. तपासात उघड झालेली या टोळीची कार्यपद्धती थक्क करणारी होती. हे आरोपी सामान्य प्रवाशांसारखे कपडे घालून बस स्टॉप आणि बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मिसळायचे. टोळीतील 2 सदस्य प्रवाशाचे लक्ष विचलित करण्यासाठी अचानक धक्का मारायचे आणि वाद घालायचे. प्रवासी धक्क्यामुळे सावरत असतानाच तिसरा सराईत चोरटा अतिशय चपाईने खिशातून मोबाईल लांबवायचा आणि मागच्या सदस्याकडे सरकवायचा. जरा टोळीतील कोणालाही आजूबाजूला साध्या वेशातील पोलीस आले आहेत असा संशय आला तर ते लगेच मोठ्याने त्यांचा ठरलेला कोड वर्ड ओरडायचे. हा शब्द ऐकताच बसमधील आणि स्टॉपवरील सर्व सदस्य क्षणात वेगवेगळ्या दिशेला पसार व्हायचे. MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर आणि गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस निरीक्षक सुनील करांडे यांनी बेस्ट बसमधील वाढत्या चोऱ्या गंभीरतेने घेतल्या. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण नवले आणि त्यांच्या पथकाला तपासाचे थेट निर्देश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि खबरांच्या जाळ्यामुळे अझर मुकीम मिर्झा बेग आणि दिलशाद अहमद अली बेग यांना गोवंडीतून बेड्या ठोकल्यात. उरलेले आरोपी जुईनगर रेल्वे स्टेशन बाहेरील बस स्टॉपवरील मोबाईल चोराला येणार असल्याची पक्की बातमी पोलीस उपनिरीक्षक नवले यांना मिळाली. पोलीस पथकानं साध्या वेशात संपूर्ण बस स्टॉपला वेढा घातला. चोरांना कोडवर्ड वापरण्याची संधी न देता वसीम, फिरोज, आबिद, मुबीन आणि सुशील सिंग या सर्व आरोपींना रंगेहात दणकाधून पकडले. या धडक कारवाईमुळे केवळ MIDC पोलीस ठाण्याचे 2 आणि अंधेरी पोलीस ठाण्याचा 1 असे 3 मोठे गुन्हे उघडकीस आले नाहीत, तर पोलिसांच्या हाती जे लागले ते पाहून सर्व चक्रावले. 12,67,500 रुपये किमतीचे निरनिराळ्या कंपन्यांचे एकूण 135 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेले सराईत आरोपींची नावे: मुंब्रा येथे राहणारा वसीम सलीम शेख याच्यावर पवईत 392 गुन्हा दाखल आहे. गोवंडीत राहणारा फिरोज उर्फ जाहिद तावर हुसेन खान टिळकनगर देवनार RCF मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच गोवंडीतील मुबीन उर्फ AK जहरीला बाबू रजा खान, अबिद अली, असगर अली शेख, अझर मुकीम मिर्झा बेग, दिलशाद अहमद अली बेग, कल्याणमधील सुशील कुमार, छत्रधारी सिंग ठाकूर अशी आहेत. MIDC पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, पोलीस सहआयुक्त मनोज कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर तपासातील खरे हिरो म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनील करांडे, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार नितीन नलावडे, स्वप्नील तेली, शीतल माई, पोलीस अंमलदार प्रवीण जाधव आणि सूरज जगताप हे आहेत. दरम्यान MIDC पोलिसांनी सर्व जनतेला आवाहन केलंय की बसमध्ये चढताना उतरताना आपला हात नेहमी मोबाईल आणि पाकिट असलेल्या खिशावर ठेवा. बस स्टॉपवर किंवा बसच्या दारात विनाकारण गर्दी किंवा धक्का देणाऱ्या संशयास्पद व्यक्तींपासून लांब राहा. मोबाईल फोन किंवा वॉलेट उघड्या किंवा सहज हात पोहोचेल अशा खिशात ठेवणे टाळा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा चोरी झाल्यास अजिबात न घाबरता MIDC पोलीस ठाणे अथवा 102 किंवा 112 या नंबरवर संपर्क साधा.